नमस्कार मित्रांनो, महापालिकेच्या निवडणुका समोर आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर हे सगळं लोकसभेच्या निवडणुकांच्या आधीपासूनच सुरू झालेलं होतं। पण वेळोवेळी भाजपाच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना डोळा मारण्यात येतो, त्यांच्या घरी जाऊन स्नेहभोजन घेतलं जातं, गप्पा मारायला, कॉफी प्यायला, आणि त्यामुळे भाजपा समर्थक लोकांना कळत नाही की नेमकं चाललंय काय, की का एवढं मनसेला महत्त्व दिलं जातं। ज्या पक्षाला 0 जागा मिळतात, ज्यांचं अस्तित्व निवडणुका वगळता फारसं काही दिसत नाही, त्यामागे भाजपाचे लोक एवढे का लागतात। आजचा हा विषय हा मनसेबद्दल नाही आहे, पण जगात काय चाललंय ते बघून आपल्याकडे काय होऊ शकतं याचा अंदाज बांधायला आहे। मी परवा सहज थोडासा थट्टेनी मामूना ममापेक्षा मू हवे आहेत असा व्हिडिओ केला होता, पण आज ती गोष्ट प्रत्यक्षात घडलेली आहे। आणि ती कुठे घडलेली आहे तर ती न्यूयॉर्कमध्ये घडलेली आहे। न्यूयॉर्कमध्येही महापौर पदाच्या निवडणुका आहेत आणि तिथे महापौर पदाच्या निवडणुकाही हा वर्षभर चालणारा कार्यक्रम असतो, पण तिथे जोहरान ममदानी नावाचा 33 वर्षाचा तरुण एका प्रकारे महापौर बनलेला आहे। म्हणजे निवडणुका नोव्हेंबरमध्ये, पण न्यूयॉर्कमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा विजय होणं म्हणजे गुजरातमध्ये भाजपाचा विजय होणं किंवा वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींचा विजय होणं इतकं पक्कं समीकरण आहे। आणि सध्या या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अंतर्गत निवडणुका सुरू आहेत, तिथे ही सगळी प्रक्रिया असते, प्रायमरी, त्याच्याही डिबेट त्याच्यातही। आणि जोहरान ममदानी 33 वर्षाचा तरुण त्यात अनपेक्षितरित्या विजयी झालेला आहे। आपल्याकडची माध्यमं ज्यांना कशातलं फारसं काही कळत नाहीत ते ही गोष्ट ही साजरी करायला लागलेली आहेत की भारतीय वंशाचा अमेरिकन माणूस आता अमेरिकेच्या सगळ्यात महत्त्वाच्या शहराचा न्यूयॉर्कचा महापौर होणार, वाजवा रे वाजवा, जसं ते कमला हॅरिसला केलं होतं। जोहरान ममदानीची आई मीरा नायर सुप्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे, पण अतिशय पुरोगामी, अट्टल पुरोगामी विचारांची। सलाम बॉम्बे असेल आणि फायर आणि हे असे जे सगळे चित्रपट आहेत, मॉन्सून वेडिंग आणि हे सगळे मीरा नायरनी बनवलेले। त्याचे वडील महमूद ममदानी हे गुजराती मुसलमान शिया, पण त्यांचा जन्म, या जोहरान ममदानीचा जन्म युगांडाला झाला, शिक्षण दक्षिण आफ्रिकेत झालं आणि त्यानंतर त्याच्या वडिलांना अमेरिकेतल्या विद्यापीठात नोकरी मिळाली। पण हा जोहरान ममदानी कट्टर हिंदू विरोधी आहे। खरं तर बाबरी ढाचा पडला तेव्हा त्यांचा जन्मही झाला नव्हता, 33 वर्षाचा आहे, बाबरी ढाचा पडला तेव्हा कदाचित दुपट्यात असेल किंवा जन्मही झाला नसेल। पण ज्या प्रकारे खलिस्तानवाद्यांसोबत भाषण करताना त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला, बाबरी मशीद कशा प्रकारे पाडली वगैरे याचं त्यांनी वर्णन केलं, तेव्हाच कान खडे हो गए म्हणतात ना, तशी अवस्था झाली। आणि न्यूयॉर्कमध्ये त्याची राजकीय भूमिका बघितली, म्हणजे न्यूयॉर्क हे शहर असं आहे की आत्तापर्यंत अनेक भारतीयांचा समज असतो आणि ती आता परिस्थिती उरलेली नाही आहे, पण न्यूयॉर्क हे ज्यूयॉर्क आहे, म्हणजे ज्यू लोकांचा, यहुदी लोकांचा त्याच्यावर इतका पगडा आहे। 13 लाख लोकसंख्या आहे त्यांची। न्यूयॉर्कची लोकसंख्या 80-85 लाख असेल, त्यातले अनेक जण म्हणजे नागरिक, आणि त्याचा हा सगळ्याचा विचार केला तर त्यांची संख्या कदाचित 50-60 लाख असेल, तेवढी पण ऐकणे माहिती नाही, पण जवळपास 1/5 संख्या त्यांच्यात ज्यू लोकांची आहे। आणि एकेकाळी अमेरिकेच्या सगळ्या आर्थिक नाड्या ज्यू लोकांच्या हातात होत्या, माध्यम उद्योगाच्या नाड्या ज्यू लोकांच्या होत्या, आणि न्यूयॉर्कमध्ये तर न्यूयॉर्क हे तर त्यांचं घर आहे। पण या न्यूयॉर्कचा महापौर पॅलेस्टीनवादी होणार ही भीती
आता प्रत्यक्षात उतरलेली आहे. हा जोरान ममदानी विद्यार्थी दशेत असताना त्यांनी स्टुडंट्स फॉर पॅलेस्टाईनची स्थापना केली होती आणि त्यात त्यांनी इस्रायलचा बहिष्कार करा, बॉयकॉट, आणि नंतर त्याच्याशी व्यापार करणं थांबवा आणि त्याची सार्वजनिक ठिकाणी निंदा करा, अशा प्रकारची जी एक BDS कॅम्पेन, त्यात त्यांनी भाग घेतला होता. आणि एवढंच नाही तर एक ज्याला ग्लोबल इंतिफाडा म्हणतात, इंतिफाडा म्हणजे अरबी भाषेमध्ये त्याला ते उठाव किंवा क्रांती म्हणतात, पण प्रत्यक्षात इंतिफाडा म्हणजे इंतिफाडाच्या नावावर जे करण्यात आलं त्याच्यामध्ये आत्मघाती हल्ले, दहशतवादी हल्ले, या सगळ्या दहशतवादाचं समर्थन इंतिफाडाच्या नावे केलं होतं. पण याच्या मते इंतिफाडा ही एक शांततामय चळवळ आहे, जशी महात्मा गांधींची शांततामय चळवळ होती, जशी नेल्सन मंडेलाची शांततामय चळवळ होती. आणि झालं असं की न्यूयॉर्क शहराच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्या प्राथमिक फेरीच्या निवडणुका आहेत त्याच्यात या ममदानी विरुद्ध जे लोक उभे होते, कुओमो म्हणून, ते न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर होते. म्हणजे एका प्रकारे न्यूयॉर्क राज्याचे मुख्यमंत्री, तिथे गव्हर्नर म्हणजे मुख्यमंत्र्यांसारखंच. आणि यांच्या पुढे यांना 1% पण मतं मिळतील की नाही ममदानींना, अशी शक्यता वर्तवली जात होती. ती 1% मतं मिळतील नाही मिळतील याच्यावरनं त्यांना 43% मतं मिळाली. कारण न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये लाल आणि हिरव्या रंगाची युती झालेली आहे, मार्क्सिस्ट आणि इस्लामिस्ट. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या शहरात 20% लोकसंख्या जूनची आहे, जिथे हिंदूंची ही संख्या मोठी आहे, तिथे एक हिंदू विरोधी, ज्यू विरोधी तरुण महापौर व्हायला निघालेला आहे. अजूनही निवडणुका झालेल्या नाहीत, निवडणुकीत कदाचित पारडं फिरू शकतं, पण आत्ता चित्र स्पष्ट आहे की ममदानी न्यूयॉर्कचे महापौर होणार नोव्हेंबरमध्ये. आणि त्याच्यासाठी ही जी युती झालेली आहे तशाच प्रकारची युती मुंबईत करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. या मराठी अभ्यास केंद्राच्या लोकांनी शिवसेनेला साकडं घातलेलं आहे की तुम्ही हिंदुत्व सोडून द्या, तुमचा जन्म मराठी माणसासाठी झालेला आहे, तुम्ही मराठी माणसासाठी लढा. म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही हिंदुत्वाला सोडचिठ्ठी द्या. आणि ही हिंदुत्वाला सोडचिठ्ठी मराठी माणसासाठी द्यायची नाहीये. ही सोडचिठ्ठी दिली की मग मुंबईमध्ये सत्ता मिळवण्याचा मार्ग म्हणून म्हणलं मापेक्षा मू महत्वाचे आहेत, कारण ते 20% आहेत आणि ते एकगठ्ठा मतदान करतात. आणि म्हणून हे जे प्रकांड पंडित लोक जे इंटरनेटवर बुद्धीचे तारे सगळे अचानक आता शिक्षण तज्ज्ञ झालेले आहेत, कशाला पाहिजे हिंदी, पहिलीपासनं इंग्रजी आली ते चाललं वाटतं, त्यामुळे लोकांचा भाषिक गोंधळ झाला नाही मुलांचा. ज्ञानभाषा असेल, इंग्रजी ज्ञानभाषा आहे मलाही माहिती आहे, पण मग हेच लोक छाती पिटत असतात की मोदीजींनी 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचा वायदा केला होता, कुठे गेले 2 कोटी रोजगार. म्हणजे आता जे बाजारात येणारे लोक आहेत त्यातले बरेच जण इंग्रजी माध्यमातून शिकून आलेले आहेत, पण तेही बेरोजगार आहेत. असं नाही आहे की जे मराठीत शिकले, हिंदीत शिकले, तमिळमध्ये शिकले त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, आणि जे कॉन्व्हेंटमध्ये शिकले. जर एवढंच भाषेमुळे गोंधळ होणार असता तर मग शरद पवारांनी आपल्या मुलीला ख्रिस्ती शाळेत का घातलं, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलांना ख्रिस्ती शाळांमध्ये का घातलं. म्हणजे पहिलीपासून इंग्रजी शिकलं तर मुलांचा भाषिक गोंधळ होत नाही. कोणीतरी म्हणतं मग पोलीस आले म्हणायचं का पोलीस आली म्हणायचं, पोलीस आई, आणि मग ते बिचारं 6-7 वर्षाचं मूल गांगरून जातं. मग जर हिंदी शिकवल्यामुळे असा गोंधळ होणार असेल तर मी तेच सांगतो, आमच्या शाळेत, मी मराठी शाळेत शिकलो आणि त्यामुळे आमच्या वेळेला 5वीपासून हिंदी आणि इंग्रजीचा समावेश होता. 5वीपर्यंत फक्त मराठी भाषा होती, पण आमची शाळा बोर्डात येणाऱ्यांची शाळा होती आणि त्यामुळे मुलं मागे पडायला नकोत म्हणून 3रीपासूनच इंग्रजी शिकवणाऱ्या, आणि इंग्रजी शिकवणाऱ्या बाई मराठी. पण त्यांनी आम्हाला शिकवलं की, मागे मी हा व्हिडिओचा उल्लेख केला असेल की देशातली सगळ्यात महत्त्वाची नदी कुठली, तर गँजिस नदी. आम्हाला गंगा नदी माहिती होतं, पण ही गँजिस नदी हिंदीमध्ये काय आहे हे आम्हाला कळलंच नाही इंग्रजीमध्ये. मग असा गोंधळ होत नाही का. साधं कुत्र्याचं उदाहरण घ्या, श्वान. आम्ही मराठीत शिकलो की कुत्रं भू भू भुंकतं, पण आम्हाला इंग्रजीमध्ये शिकवलं की कुत्रा बाव बाव भुंकतो. मग त्यांनी गोंधळ होत नाही. म्हणजे हा विषय
तर्काने बोलण्याचा नाही आहे हा विषय याच्या मागचा राजकीय अजेंडा काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे. हिंदूंचा बुद्धिभेद करून कुठल्या तरी छोट्या मुद्द्यावर मराठी माणूस अधिक मुसलमान अशी युती तयार करायची आणि मग ते गायपट्टा आणि तिकडनं आलेले लोक वगैरे वगैरे यांना बांगलादेशी चालतात. धारावीतल्या बांगलादेशींना घरं मिळावी याच्यासाठी हे छाती पिटतात की त्यांना मुलुंडला कशाला, त्यांना त्या तिकडे गोराईला वगैरे कशाला, त्यांना इथेच पुनर्वसन व्हायला पाहिजे त्यांचं, भले ते कधीही येऊत कुठूनही येऊत. म्हणजे जर एवढा भाषेबद्दल आणि हिंदीबद्दल एवढा जर आकस असेल तर धारावीमध्ये इतर ठिकाणी जे लोक 2002 सालानंतर आलेत ते कुठेत मराठी? ते गायपट्ट्यातनं झालेले आहेत, बहुता बांगलादेशमधनंही आलेले आहेत अनेक जण, पण त्यांच्यासाठी यांचं मन रवतं. आणि म्हणून म्हटलं की हे मराठी माणसासाठीचं हे जे विचारवंत जे हे करतायत, साहित्यिक कलाकार, नाही लहान मुलांना त्यांच्या मातृभाषेतनं मग सगळ्याच शाळांमधलं इंग्रजी माध्यमांमध्येही 1ली ते 4थी मराठीत शिकवा, याला पाठिंबा देणार आहेत का? या गोष्टीचा तर उल्लेख त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये केलेला आहे. करणारात आंदोलन की इंग्रजी शाळांमध्ये 1ली ते 4थी मराठीत शिकवा. पण तिथे मराठी प्रेम माघारी घेतं, कारण यांच्या मराठी प्रेमाला हिंदी द्वेषाची जी किनार आहे ती हिंदू द्वेषाच्या किनाराशी ती मिळणारी आहे. आणि त्यामुळे हिंदी द्वेष, खरं तर हिंदी द्वेष करायची काही गरज नाही आहे, पण हिंदी द्वेष हिंदू द्वेषात आपला रूपांतरित होत नाही ना. आणि हीच गोष्ट न्यूयॉर्कमध्येही झालेली आहे. हे जे सगळी नवीन पिढी आहे ज्यांना खऱ्या आयुष्याची, खऱ्या जीवनातील संघर्षाची काही जाणीव नाही, त्यांना ते असं रोमॅन्टिक वाटतं. इंतिफाडा, फ्री पॅलेस्टाईन, फ्रॉम द रिव्हर टू द सी पॅलेस्टाईन विल बी फ्री. म्हणजे काय? म्हणजे जॉर्डन नदीपासून ते भूमध्य समुद्रापर्यंत फक्त पॅलेस्टाईन स्वतंत्र होईल, म्हणजे इस्रायलला जागाच नाही. आणि याला मतदान करणारे जसे अमेरिकेतले बाकीचे सुशिक्षित आहेत त्याच्यात ज्यू लोकांचाही समावेश आहे. कारण या पुरोगामित्वामुळे तुमच्या डोळ्यावर अशा प्रकारची झापडं लावली जातात की तुम्हाला फरकही ओळखता येत नाही. आणि याच्यातनं असं झालं की न्यूयॉर्कसारखं शहर अमेरिकेची आर्थिक राजधानी, पण महापालिकेमध्ये ही युती लाल अधिक हिरवी युती झाल्यामुळे त्या ममदानीच्या निवडणुकातली वचनं काय आहेत की सरकारनी कम्युनिटी किचन, सरकारनी रेशनची दुकानं चालवावीत. अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशात त्यांचं म्हणणं आहे की गरिबांना परवडेल अशी स्वस्त धान्याची दुकानं म्हणजे रेशनची दुकानं, जिथे रेशनची दुकानं आहेत तिथे बघा काय अवस्था आहे ती. नंतर कोणाही तुम्ही बेकायदेशीर घुसखोर असाल तुम्हाला बाहेर काढलं जाणार नाही. तुमच्या शेजाऱ्यांना डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे आईसचे लोक बाहेर काढू शकणार नाहीत. शहर कर लावणार नाही. म्हणजे आपल्याकडचे जे सगळे त्याच 32-33 वयोगटातले जे नेते आहेत त्यांची भाषा आणि ही भाषा याच्यामध्ये सारखं आहे. पण त्याच्या मागचा जो अजेंडा आहे तो अजेंडा ओळखायला शिका. शेवटी राजकारण राजकारणासारखं असतं. ते न्यूयॉर्क असेल, लंडन असेल, कोपनहेगन असेल किंवा सिडनी असेल किंवा सिंगापूर असेल, जगात जे प्रवाह निर्माण होतात त्या प्रवाहांनी सगळीकडे फरक पडतो. आणि त्यामुळे तुम्ही म्हणाल न्यूयॉर्कचा मुंबईशी संबंध काय, पण जी गोष्ट अमेरिकेच्या आर्थिक राजधानीत होते ती भारताच्या आर्थिक राजधानीत होऊ शकते. आणि त्यामुळे या मराठीसाठीच्या ज्या पुतना मावशी आहेत त्यांच्या मराठी प्रेमापेक्षा त्यांचा हिंदी द्वेष आणि हिंदी द्वेषापेक्षा हिंदुत्वाचा द्वेष हा मोठा आहे. आणि हा ओळखायला शिका, नाही तर जे तिकडे होतं आहे चोराम ममदानी ते इकडेही होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.